मी तर फाशी घेणारच आहे आज. बाकी माझ्या लेकरा बाळाला काहीच बी त्रास झाला तर ह्याचा जिम्मेदार बाळासाहेब शेडगे. रवी धंगेकर लक्ष घालत नाही. सगळ्यात मेन जड आहे तो आहे बाळासाहेब शेडगे. राजकीय लोकांबरोबर व्यवसाय करणं किंवा व्यवहार करणं किती अवघड आणि कठीण असतं हे वेगळं सांगायची गरज नाही. राजकारण वंगाळ आहे असं म्हणत एका बांधकाम व्यावसायिकाला पुण्यामध्ये आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. या आत्महत्या करण्यासाठी त्याने ज्यांना जबाबदार धरलेला आहे त्याच्यामध्ये माजी आमदार रवींद्र धंगेकर, मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे, रघु गौडा अशा राजकीय लोकांना जबाबदार धरलेला आहे. तर हे जबाबदार धरल्यानंतर त्यांचा जो प्रोजेक्ट अडचणीत आलेला होता त्या प्रोजेक्ट मागे देखील एक मोठं राजकारण होतं आणि त्या राजकारणामुळेच खलील शेख या बांधकाम व्यावसायिकाला आत्महत्या करावी लागलेली आहे. पुण्यामधलं राजकारण याआधी इतकं कधीही निर्घुण किंवा क्रूर नव्हतं असं बोललं जात आहे. एखाद्या राजकीय व्यक्तीला जीवनातनं उठवायचं आणि त्याचे सारे व्यवहार बंद करायचे किंवा त्याला अडचणीत आणायचं आणि त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणुकीपासनं किंवा आपल्या पक्षाला आव्हान देण्यापासून रोखायचं, अशी जी काही वृत्ती गेल्या काही दिवसात तयार झालेली आहे त्याचा देखील परिणाम या साऱ्या व्यवहारावर असू शकतात. किंवा दुसरी गोष्ट अशी देखील असू शकेल की ज्यांचे या बिल्डर बरोबर व्यवहार होते त्यांची देखील चूक या सगळ्या प्रकरणामध्ये असल्याचं हा बिल्डर स्वतः म्हणत आहे. तर प्रकरण काय आहे की रवींद्र धंगेकर यांची खलील शेख यांच्याबरोबर पार्टनरशिप होती. पार्टनरशिप कुठे होती तर लक्ष्मी रस्त्यावरील एक जागा होती. त्या जागेवर एक प्रकल्प बांधायचा होता. त्या प्रकल्पासाठी म्हणे सगळ्या मंजुऱ्या मिळवलेल्या होत्या. रेरानं देखील मंजुरी दिलेली होती. महानगर बँकेनं 5 कोटी रुपयांचं कर्ज देखील मंजूर केलेलं होतं. मात्र धंगेकर हे कसबा पोटनिवडणूक जिंकले, त्यानंतर लोकसभेला उभे राहिले. लोकसभेला त्यांचा पराभव झाला. त्यानंतर कसबा विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली. तेव्हापासूनच त्यांच्या राजकीय अडचणी सुरू झाल्या. त्यांचे जिथे जिथे प्रोजेक्ट होते त्या ठिकाणी मग वेगवेगळ्या अडचणी प्रशासन उभं करू लागलं असं त्यांचं म्हणणं आहे. ही जी जागा होती ज्या जागेवरती त्यांनी बांधकाम केलेलं होतं, ज्याच्यासाठी खलील शेख यांच्याबरोबर करार झालेला होता, त्याच्यामध्ये बाळा शेगडे होते, रघु गौडा होते आणि या सर्वांनी मिळून हा प्रोजेक्ट सुरू केल्यानंतर अचानक ही जागा वक्फ बोर्डाची असल्याचं निदर्शनास आलं. मग वक्फ बोर्डानं या जागेवरती बांधकाम करायला स्थगिती दिली. अर्थातच तोपर्यंत लोन काढलेलं होतं, काही त्यासाठी खर्च झालेला होता, त्याचं व्याज या खलील शेखवरती किंवा या सगळ्या उत्कर्ष प्रॉपर्टीज म्हणून जी काही कंपनी आहे त्याच्यावरती वाढलेलं होतं. आता धंगेकर यांच्या म्हणण्यानुसार याबाबत मी त्या वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्याला भेटलेलो होतो आणि त्यांना असं सांगितलेलं होतं की तुम्ही असं चुकीचं काही करू नका, ही जागा वक्फ बोर्डाची नाहीये आणि तुम्ही जर असं केलं तर आमच्या काही लोकांना आत्महत्या करण्याची वेळ येईल, असं त्यावेळेस धंगेकर म्हणाले होते आणि तसं आता झालेलं आहे. धंगेकर असं म्हणतायत की तेव्हा मला वक्फ बोर्डाचा अधिकारी म्हणाला होता की याबाबत माझ्यावर वर्ण प्रेशर आहे, मी काही करू शकत नाही. यानंतर हे जे बाळा शेडगे जे आहेत ते मनसेचे नगरसेवक होते. मनसे प्रमुख राज ठाकरेंचे पुण्यातले जवळचे सहकारी मानले जातात. त्यांनी देखील राज ठाकरेंच्या कानावर ही गोष्ट घातलेली होती. बाळा शेडगे हे नंतर चंद्रकांत पाटील यांना देखील भेटलेले होते, पण ह्या प्रोसेसमध्ये त्यांनी हस्तक्षेप करण्यासाठी नकार दिला. नंतर ही जी सारी मंडळी आहे म्हणजे उत्कर्ष प्रॉपर्टी, जी सारी मंडळी हायकोर्टामध्ये गेली. हायकोर्टामध्ये गेल्यानंतर त्यांच्या बाजूने निकाल लागला. तोपर्यंत 4 वर्षांचा डिले झालेला होता, तो सगळा विलंब झालेला होता. यासाठी काही कॅश रक्कम घेतलेली होती. त्या कॅश रकमेसाठी खलील शेख महिन्याला 4% या व्याजानं रक्कम परत करत होते. आता जेव्हा एखादं व्याज हे 3%, 4%, 5% असं महिना जेव्हा असतं तेव्हा कोणताही उद्योजक, कोणताही बिल्डर हा त्यातनं त्या दृष्टचक्रातनं बाहेर पडू शकत नाही. तीच वेळ खलील शेख यांच्यावर आली. खलील शेख यांचं म्हणणं असं आहे की याबाबत मी बाळा शेडगे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करत होतो, पण मला धमक्या मिळत होत्या. माझ्या मुलाचं देखील काही बरं वाईट होईल असं मला धमकावण्यात आलेलं होतं. रवींद्र धंगेकर याच्यामध्ये लक्ष घालत नव्हते. त्यामुळं माझी कोंडी झालेली आहे. माझ्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. माझं सर्व गणित बिघडलेलं आहे. मला जीव देण्यावाचून पर्याय राहिलेला नाही. त्यांनी अखेरीस तसंच केलं. गुलटेकडीमध्ये जे त्यांचं घर आहे त्या राहत्या घरामध्ये पंख्याला लटकून त्यांनी आत्महत्या केली. राजकारणामुळे किती लोकांचा बळी जाऊ शकतो आणि कसा बळी जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे खलील शेख यांची ही दुर्दैवी आत्महत्या आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण या प्रकरणामध्ये एकच दोषी नाहीये, तर राजकारणापायी
कोण कोणाला कसं अडचणीत आणतं किंवा राजकीय लोक कशा प्रकारे व्यवहार करतात आणि समोरच्याला देखील कसं फसवायचा प्रयत्न करतात असं या साऱ्या प्रकरणात दिसून येत आहे. आता पोलीस पुढे तपास करतील की यातला खरा दोषी कोण आहे, कोणामुळे खलील शेख यांना आत्महत्या करायला लागलेली आहे. दंगेकर म्हणतायत त्याच्यामध्ये खरोखरीच तथ्य आहे का? दंगेकर असं देखील पुढे म्हणतायत की या प्रकल्पामध्ये माझी पत्नी प्रतिभा दंगेकर या पार्टनर होत्या, मात्र 2025 मध्येच ही पार्टनरशिप मी संपवलेली होती. खलील शेख आणि माझा कोणताही संबंध नव्हता. असं जरी असलं तरी हा जो प्रकल्प आहे हा दंगेकर यांच्यामुळेच अडचणीत आला होता असंच खलील शेख यांना म्हणायचं होतं. त्यामुळे पुण्यामधलं राजकारण कशा पद्धतीनं बदलत गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नाहक लोक कसे भरडले जात आहेत, त्यांच्यावर जीव देण्याची वेळ येत आहे, असं हे एक प्रकरण या निमित्तानं उघड झालेलं आहे. खलील शेख यांच्या आत्महत्याला जे जे जबाबदार असतील, ज्यांच्यामुळे त्यांना ही वेळ आलेली आहे, त्यांच्यावर पोलीस कारवाई करतीलच. पण पुण्याच्या राजकारणाचा एक नको तो नमुना आपल्याला पाहायला मिळाला, हे देखील तितकं खरं आहे. पाहत राहा लेट्स अप मराठी.